रेशन बचाव समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। प्रत्येक शिधापत्रिका धारकाला दरमहा 5 जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्यात याव्यात। शिधापत्रिकेवर दरमहा 5 लिटर रॉकेल आणि 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळावा। रेशन कार्डची उत्पन्न मर्यादा 2 लाख करण्यात यावी। या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्रामध्ये महागाईचा धूर निघत आहे। ज्या किमती आहेत त्या जर आपण बघितल्या तर हरभरा डाळ असेल, तूर डाळ असेल, या किमती 100च्या वर गेलेल्या आहेत। सामान्य रत्नागिरी 24 तांदूळसुद्धा 60 रुपयाच्या जवळपास केलेला आहे। गोडे तेल त्याचा भावच सांगता येत नाही। आणि युद्धजन परिस्थितीमध्ये या सरकारनं गॅसची व्यवस्था करायला पाहिजे होती। हे सरकार सांगतंय की आम्ही प्रगती करतो म्हणून, पण हे प्रगती नाही तर गॅसपासून चुलीकडे हा देश निघालेला आहे। लोकांना गॅसचं सिलेंडर मिळत नाही। जे लोकांना 5 लिटर रॉकेल मिळत होतं हे काळा बाजार होतो म्हणून यांनी रॉकेल बंद केलं। आज अनेकांच्या घरीमध्ये चुलीमध्ये रॉकेल मिळत नाही आहे। हॉटेलमधले भाव जर आपण बघितला तर जवळजवळ 50 रुपयाचा वडा हा 100-125 रुपयेपर्यंत गेलेला आहे मुंबईमध्ये। या सर्व भागाच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। रॉकेलवर गॅस रेशनवर 5 लिटर रॉकेल मिळालं पाहिजे। गहू तांदूळ सोडून या ठिकाणी हरभरा डाळ, ज्वारी, साखर, एशेल तेल या 5 जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत। त्याचबरोबर रेशन कार्डची मर्यादा ही सर्वसामान्यपणे 2 लाख केली पाहिजे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिलाय। आजचा जो मोर्चा झालेला आहे ह्यानंतर आमच्या विविध ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांसाठी आमचं दीर्घकाळ आंदोलन सुरू राहणार आहे। आम्ही नजीकच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र स्तरावरती हे आंदोलन उभं करणार आहे। त्यानंतर आम्ही मुंबई मंत्रालय येथे सुद्धा आमच्या भविष्यामध्ये मोर्चाचं आमचं राज्यस्तरीय आमच्या रेशन बचाव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये स्वस्थ बसणार नाही। यावेळी रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चात राजेश मंडलिक, श्रीपती पाटील, आनंदा लादे, संदीप लाटकर, संदीप पाटील, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, महादेव बोडके, नाना उल्पे, राजेंद्र कारंडे, साताप्पा शेणवी यांच्यासह रेशन बचाव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।